सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि सिद्धींनी छान अशी देवपूजा केलेली आहे। हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव। मी ज्योतिष लाईफस्टाईल या चॅनल मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासोबत दसऱ्यासाठी किचनची डीप क्लीनिंग जी केलेली आहे ती शेअर करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून मी एका दिवसामध्ये किचनची डीप क्लीनिंग करणार आहे। कारण गौरी गणपतीच्या वेळेस याच गोष्टीसाठी मला 2 दिवस लागलेले होते, पण आता माझ्याकडे वेळ पण नाहीये जास्त, कारण उद्याचा एकच दिवस आहे। परवा घट बसतायत, आजचा दिवस हा मंगळवारचा आहे आणि बुधवारच्या दिवशी पूर्ण घरातील कपडे आणि बेडरूमची पण क्लीनिंग करायची अजून बाकी आहे। ती उद्याच्या पूर्ण दिवसभरामध्ये करायचं आहे, त्याच्यामुळे किचनचं आज पूर्ण क्लीनिंग करून घेणार आहे मी एका दिवसामध्ये। तर इथे बघू शकता तुम्ही, सुरुवातीला मी डब्यांच्या रॅकमधील पातेल्यांचे पूर्ण लाईन खाली काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर छोटा रॅक त्याच्यावरचे पूर्ण भांडे खाली काढून घेतले। हे अगोदर सगळे घासून घेतल्यानंतर परत मी डब्यांच्या लाईन काढणार आहे। इथे रॅक घासण्यासाठी त्यांना सांगितले मी बाहेर नेऊन ठेवण्यासाठी, आणि हे भांडे वगैरे मी सगळे घेऊन जाते। एक एक पार्ट काढून घासल्यानंतर जास्त काही राडा पण होणार नाही जास्त घरामध्ये, त्याच्यामुळे सुरुवातीला मी हे काढलेले पूर्ण भांडे अगोदर घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे काढणार आहे। इथे हे छोट्या रॅक वरती 3-4 डब्बे होते ते पण मी रिकामी करून घेतलेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याचे हंडे हॉलमध्ये नेऊन ठेवते, जेणेकरून त्याच्यावरती धूळ वगैरे पडणार नाही वरची जाळी वगैरे काढताना। ते अगोदर हॉलमध्ये नेऊन ठेवते मी। इथे बघू शकता, इथे रॅक वगैरे बाहेर आणून ठेवला मी, घासून पण घेतला। हे काही जास्त खराब झालेले नाही आहेत भांडे कुठलेच, कारण गौरी गणपतीच्या वेळेसच हे पूर्ण भांडे घासलेलेच होते, पण आता दसऱ्यासाठी पण क्लीनिंग ही करावीच लागणार होती, त्याच्यामुळे इथं रॅक वगैरे घासून उन्हात वाळायला ठेवला आणि बाकीचे पण भांडे मी इथं पटपट असे घासून घेते। पूर्ण भांडे सगळे घासून घेतले आणि मला तिघं पण मदत करत होते, रिद्धी सिद्धी आणि त्यांचे पप्पा, भांडे वाळत घालण्यासाठी तिकडे। इथं मी भांडे धुवून देते आणि रिद्धी ठेवते। त्यानंतर आम्ही पूर्ण बाहेर ऊन पण छान पडलं होतं, त्याच्यामुळे सगळे भांडे बाहेर उन्हामध्ये तिथे चटई हातरून पूर्ण भांडे वाळत घातले। इथे मला सगळेजण मदत करतायत, त्याच्यामुळे माझं काम पण फास्ट उरकलं। दिवसभर मला मदत केलेली आहे सगळ्यांनीच त्या दिवशी, त्यासाठी त्यांना थँक्यू। इथे अशा पद्धतीने पूर्ण भांडे आम्ही वाळत घातलेले आहेत आणि आतमध्ये डब्यांच्या लाईन माझ्या घासून होईपर्यंत इथे भांडे पण छान वाळतील। ह्या हिशोबानेच मी हे भांडे अगोदर घासून घेतलेले आहेत, कारण छोटे छोटे भांडे दिसायला रॅकवरती आपल्याला खूप कमी दिसतात, पण ते खाली आपण घासायला ज्यावेळेस काढतो त्यावेळेसच इथं भांडे जास्त दिसत आहेत। इथं बघू शकता तुम्ही, पूर्ण चटईवर ते छोटे छोटे भांडे झालेले आहेत। रॅकवरती असताना खूप कमी वाटत होते, पण खाली बघू शकता तुम्ही किती भांडे आहेत हे। त्यानंतर मी आतमध्ये येऊन पण बाकीचे राहिलेले रॅकवरचे डब्बे पण काढायला सुरुवात केलेली आहे। इथं मला मिस्टरांनी थोडीशी मदत केली डब्बे खाली काढून देण्यासाठी, आणि मुली पण होत्याच हाताखाली, आणि दादू झोपलेला, त्याने एक मोठं काम केलेलं, तो झोपला होता म्हणून, कारण तो रडत असल्यानंतर आहे त्या हातातलं काम स्टॉपच करावं लागतं घेण्यासाठी त्याला, त्याच्यामुळे तो झोपल्यामुळे बऱ्यापैकी माझं काम उरकलं। 1-3 तास तो झोपलेला होता, त्यामुळे बऱ्यापैकी फास्ट काम माझं झालं। आणि इथे मिस्टरांना बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे ते डब्बे काढून दिले आणि ते गेले। त्यानंतर रिद्धी सिद्धी आणि मी आम्ही बाकीचं सगळं आवरलं। इथं डब्बे खाली मी पूर्ण काढून घेतले आणि झाडूनी फडकून घेतलं ते पूर्ण। इथे पूर्ण डब्बे रिकामे करून मी बाहेर घासण्यासाठी आणलेले आहेत। मागच्या गौरी गणपतीच्या वेळेस जे मी व्हिडिओ बनवले त्यात तुम्ही पाहिलेलेच आहेत, मी पूर्ण डब्बे बेसिन मध्ये घासले होते, कारण खूप पाऊस चालू होता त्यावेळेस, त्याच्यामुळे, आणि फॅन खालीच वाळवले होते। पण आता छान ऊन पडलेलं, त्याच्यामुळे इथे मी पूर्ण खालीच डब्बे घासले आणि उन्हात वाळत घातलेले आहेत। इथे टायमिंग बघू शकता तुम्ही, 12:20 झालेले आहेत आणि मी सकाळी लवकर सुरुवात केली होती कामाची, 9 वाजता सुरुवात केलेली,
त्याच्यामुळे माझं डब्बे वगैरे घासून लवकर झाले. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण छोट्या रॅकवरचे भांडे आणि स्टीलच्या डब्यांच्या पूर्ण लाईन पातेली हे पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी आतमध्ये आले आणि राहिलेले जर्मनचे डब्बे पण काढून घेतले. इथे खाली पूर्ण ते काय 7-8 डब्बे होते घासायचे, फक्त पिठाचे 2 डब्बे सोडून, कारण पिठाचे डब्बे भरलेले होते. ते काय पुसून ठेवणार आहे मी फक्त. इथे जर्मनचे डब्बे रिकामे करून मी बाहेर. इथे बघू शकता तुम्ही ते पण डब्बे घासून झालेले आहेत माझे. किती छान दिसतात. हे पूर्ण क्लिनिंग केल्यानंतर खूप छान वाटत होतं ते, आणि कडक ऊन पडल्यामुळं छान आता ते वाळून पण निघतील. तोपर्यंत इकडे दादूची छान अशी झोप झालेली आहे. एवढं काम केल्यानंतर मलाही खूप थकवा आलेला होता. 1:30 वाजले असतील दुपारच्या, आणि ऊन खूप जास्त होतं. त्याच्यामुळे मी इथं सरबत करते, लिंबू सरबत. मुलांनाही आवडतं खूप, आणि मला पण जरा काम करण्यासाठी अजून एनर्जी येईल थोडी. त्याच्यामुळे मी इथं थोडासा ब्रेक घेतला आणि इथं सरबत बनवते. इथं बघू शकता तुम्ही छान असं सरबत मी बनवलेलं आहे. काम करताना अधूनमधून असा छोटासा ब्रेक घेतल्यानंतर थोडं रिलॅक्स झाल्यानंतर पण बरं वाटतं. जरा काम करण्यासाठी अजून एनर्जी येते. इथं बघू शकता तुम्ही माझं सरबत रेडी झालेलं आहे पिण्यासाठी. या सगळेजण सरबत प्यायला. आणि इथं सगळे वेटिंगला बसलेले आहेत, वाट बघतायत कधी देतात ते. इथे दादूला मी सरबत पाजते अगोदर, आणि नंतर मी घेते. रिद्धी सिद्धीला पण दिलं. ते बाहेर खेळत बसल्या, त्यांच्या मैत्रिणी आल्या, त्यामुळे इथं मी पण घेतलं सरबत पिऊन. त्यानंतर लगेच मी माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे, कारण एकदा कामावरून बसलं म्हणजे आपल्यालाही पूर्ण बरं वाटतं. ते कामाचं डोक्यावर लोड असला की बसायला नको वाटतं, ते कामच दिसतं समोर. इथे मी ओल्या कपड्याने पूर्ण रॅक पुसून घेतला छान असा, आणि पूर्ण किचनमधल्या भिंती वगैरे पण पुसून घेतलेल्या आहेत. गौरी गणपतीच्या वेळेस ते खराब झालं होतं जास्त, त्यामुळे ते साबण आणि घासणीने घासलं होतं. पण आत्ता काही एवढं खराब झालेलं नाही आहे, कारण 15-20 दिवसच झालेले होते. त्यामुळे मी हे ओला कपडा घेऊन पूर्ण सगळं पुसून घेतलेलं आहे अशा प्रकारे. इथे बघू शकता. त्यानंतर लगेच रॅकवरती पेपर वगैरे टाकून घेतले. इथे मला परत रिद्धी मदत करण्यासाठी आलेली आहे. जे तिला काम येतं किंवा जे तिला इंटरेस्टिंग वाटतं ते ती करतेच. कधी मी काही काम काढलेलं असलं की तिला हे खूप आवडतं, पेपर वगैरे टाकण्यासाठी, भांडे लावायला, डब्बे वगैरे ठेवायला. ती दरवेळेस मला मदत करायला येतीस, आणि एवढी बडबड करत असते, मम्मी हे कुठं ठेवायचे, ते कुठं ठेवायचे, हे इथं असंच का तसंच का, एवढे प्रश्न तर विचारते, बापरे. इथे बघू शकता तुम्ही डब्यांच्या लाईन वगैरे मी ठेवत आहे. आणि इथे दादूचं पण चाललेलं आहे, अधूनमधून मध्ये करतोय तो. खूप छान असे डब्बे वाळलेले आहेत. पूर्ण डब्बे आतमध्ये आणले, आणि हॉलमध्ये पूर्ण सगळा पसारा ठेवलेला होता डब्यांमधला काढून. ते सगळे डब्बे मी भरून घेतले. दादू खूप मध्ये करत होता, त्याच्यामुळे 1 मिनिट मी त्याला घेतलं आणि सिद्धीकडे नेऊन सोडलं त्याला बाहेर खेळण्यासाठी. ते पूर्ण असे डब्बे लावून घेतले, आणि त्याच्यानंतर रॅक पण बसवला. रॅकवरचे पण पूर्ण भांडे छोटे छोटे सगळे व्यवस्थित असे रॅकला लावून घेतले. जे काय सामान काढलं होतं ते पूर्ण सगळं भरून, छोटे छोटे डब्बे आहेत रॅकवरती पण, ड्रायफ्रूटचे वगैरे पूर्ण सगळे भरून ते पण लावून घेतलं. आणि इथे वरचे जाळी वगैरे काढताना किचन वट्टा खराब झालेला होता, तो पण असा व्यवस्थित असा घासून घेतला. आणि वरचं तर मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं होतं, कारण गौरी गणपतीच्या वेळेसच पूर्ण घासलेलं, त्याच्यामुळे ते काही खराब झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे ते ओल्या कपड्याने पूर्ण भिंती वगैरे पुसून घेतलेल्या. इथे किचनवट्टा वगैरे घासून घेतला. पाण्याचे हंडे इथे आणून ठेवले, हॉलमध्ये ठेवलेले होते ते. आणि त्याच्यानंतर फरशी पण पुसून घेतली मी लगेच खालची. अशा प्रकारे किचन माझं पूर्ण आवरून झालेलं आहे एका दिवसामध्ये. आणि उद्याचा बुधवारचा दिवस हा फक्त कपडे सकाळी सकाळी आम्ही कपडे धुणार आहोत, आणि दुपारनंतर बेडरूम मी आवरणार आहे. इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण माझं किचन आवरून झालेलं आहे. किचनचा फायनल लुक इथे मी तुम्हाला दाखवते.
असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.